हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात सगळे? होप सो मस्त आणि मजेतच असाल, आणखी असायलाच हवं. आज मी सकाळपासूनचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हा जो व्हिडिओ आहे तो मी इव्हनिंगला बनवत आहे, पण जो सकाळपासून मी जो व्हिडिओ बनवला आहे तो मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळपासूनचे माझे रुटीन कसे होते. आणखी आज होता संडे, सो संडे स्पेशल आज नॉनव्हेज बनवले होते, फिश. तो संपूर्ण व्हिडिओ आता तुम्हाला पुढे दिसेलच. आणखी आता आम्ही चाललोय थोडे बाहेर, मुलांना थोडं खेळवण्यासाठी वगैरे, कारण त्यांना बड्डे गिफ्ट मी सायकल दिली होती. तर ती सायकल घरी काही त्या फिरवू शकत नाहीत, म्हटलं थोडं त्यांना मोठ्या गार्डनला घेऊन जाऊया, तिथे त्यांना फिरवता येईल. चला आता मी पुढचा व्हिडिओ इथे कंटिन्यू करते. सुट्टीचा दिवस, आणखी नॉनव्हेज काहीतरी बनवायचे म्हटले की खूप सारा पसारा पडतो, कारण त्याच्यासाठी मसाला वगैरे बनवावा लागतो. तर इथे मी मसाल्याची तयारी करून घेत होती. जो काही मसाला लागणार होता तो सगळा मी कट करून आणि बाहेर काढून ठेवला होता बनवण्यासाठी. आज मला बनवायचे होते फिश, तर करीसाठी मी हा मसाला बनवत होती. इथे मी सुके खोबरे भाजून घेतलेले आहे आणि ते तव्यामध्येच ठेवले आणि हा कांदा थोडा गरम करून घेत आहे. त्याच्यामध्ये लसणीच्या 4 पाकळ्या टाकते. थोडासा हलका गरम करून घेते आणि त्यानंतर 2 टोमॅटो त्याच्यामध्ये टाकणार आहे. हा 1 कांदा घेतला होता मी उभा चिरून. मला फिशची करी बनवायची आहे, त्यासाठी हा मसाला बनवून घेते. या मसाल्यामध्ये मी हे 2 टोमॅटो मीडियम साईजचे ॲड केलेत. आता तेही थोडीशी गरम करून घेते हलके, आणि याची मिक्सरमध्ये वाटण करून घेते. बाकीचा मसाला वगैरे गरम करून ठेवला. आणखी माझ्याकडे कोथिंबीरच संपली होती. फिश बनवायचे होते आणि कोथिंबीर नाही तर ती जेवणाला टेस्ट काही येणार नाही. त्यामुळे मी खाली गेली आणि कोथिंबीर आधी घेऊन आली आणि थोडासा हा भाजीपाला देखील घेऊन आली, कारण थोडा म्हटलं भाजीपालाही आणूया आणि फळभाज्याच जास्त आणल्या. आणि या आहे मिरच्या, कुकुंबर, लिंबू, टोमॅटो, मिरच्या. एवढ्याच भाज्या राहिल्या, फळभाज्या फक्त, बाकी काय कोथिंबीर. कोथिंबीर चांगली फ्रेश दे म्हटलं त्याला, पण ते चांगली आहे. खाली खूप चांगली होती ही, म्हणजे जराशी उरलेली होती तीच दिली, चांगली झाली. A few moments later. तर इथे बघा मी फिशचे सगळे फ्राय करायला एकसाथच ठेवलेत. याच्या आधी थोडे काढून घेतले, ते मिस्टरांना दिले, कारण त्यांना जायचे होते बाहेर, त्यामुळे त्यांना लवकर जेवण थोडे बनवले आणि त्यांना जेवायला दिले. आधी 4 चपात्या बनवल्या, त्यानंतर 4-5 पीसचे फ्राय करून घेतले आणि त्यांना ताट करून दिले. इकडे आहे माझी आमटी फिशची. आणि आता हा असा पसारा सगळा मला आवरायचा आहे. आणखी मलाही जेवण करायचे आहे. तर आता हे फ्राय करते आणि त्यानंतर मग जेवायला बसते. हॅलो फ्रेंड्स, इथे बघा पिल्लू आमची ना फिशच्या करीमधून चपाती खात आहे. होय ना? थांब बाबू, मी कट करून देते. आता बाबूची फिनिश होत आली चपाती, हो ना? अशी फिशची करी घेतली मस्त आणि खाते. हे घे, फिशच्या करीमधून खायला लागले, हो ना बाबू? तू आमटी आणि चपाती खाते ना? छान आहे. अरे वा, बघा मम्माला कशी कॉम्प्लिमेंट देते जेवणासाठी. मम्मा छान आहे. पिल्लू आमची काय काय खूप सांगते. A few moments later. हॅलो गाईज, तर बघा दुपारचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर इतकी सगळी भांडी होती ती सगळी आवरून घेतली मी, भांडी वगैरे. आणि हा जो थोडा भाजीपाला आणला होता, या फळभाज्या होत्या, त्यातही म्हटलं धुवून ठेवूया. बाकीच्या काही वस्तू तशाच ठेवलेत फ्रीजमध्ये.
आणखी इकडे सगळं आवरून घेतलं आणि हे व्यवस्थित ठेवलंय. तर असं थोडं व्यवस्थित छान ठेवलं की बरे वाटते, नाहीतर सगळा पसारा बघून सगळीकडे म्हणजे अशी घाण घाणच दिसते किचन कट्ट्यावर. हॅलो फ्रेंड्स, आम्ही काल थोडा हा असा हॉलचा लुक चेंज केला आहे. हॉलला थोडा असं कलरफुल बनवला आहे, वॉलपेपर केला आहे काल. कारण ही जी वॉल होती ती मुलांनी खूप खराब केली होती. म्हणजे स्केच पेन, पेन्सिल्स, कलर्स वापरून ना त्याच्यावरती नुसती चित्र काढली होती आणि खूप खराब झाली होती. तर आता थोडा हा असा म्हटलं लुक देऊया त्याला छान, आणि हा असा वॉलपेपर आम्ही लावला आहे. पूर्ण भिंतीला काही केलं नाही, फक्त मेन इथे केलंय फ्रंटला. A few moments later. इव्हनिंगला आम्हाला जायचे होते बाहेर, तर त्याआधी आम्ही हा चहा केला होता. तर चहा बनवण्याची ही माझी जी आहे ती सायंटिफिक पद्धत आहे. 1 वाटी पाणी, 1 वाटी दूध आणि त्याच्यामध्ये चहा पावडर टाकायची आणि चहा चांगला उकळून घ्यायचा. खूप वेळ चांगला शिजवून घ्यायचा चहा, आणि चहा प्यायला घ्यायच्या टाईमला थोडीशी साखर ॲड करायची. म्हणजे ही जी चहा बनवण्याची पद्धत आहे ती सायंटिफिक पद्धत आहे. ही म्हणजे पद्धत फॉलो करून बघा, कारण आपण जे दूध नंतर घालतो चहामध्ये तर ती पद्धत ही चुकीची असते. ही पद्धत बरोबर आहे. A few moments later. इव्हनिंगला आम्ही गेलो होतो बाहेर गार्डनमध्ये. आमच्या जवळच गार्डन आहे, वॉकिंग डिस्टन्सवर, म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर असेल. आम्ही चालतच सगळे गेलो होतो आणि मुलांना सायकल घेतली आहे नवीन, तर ती तिथे फिरवण्यासाठी घेऊन गेलो होतो. ते फिरवतील, पण ती तिथे गेल्यानंतर काही फिरवेनातच, कारण तिथं संध्याकाळ झाली होती. त्यामुळे लोक खूप अशी वॉक करायला आले होते. त्यामुळे माझी जी मोठी मुलगी ती सायकल फिरवण्याच्या काही मूडमध्ये नव्हती. ती बोलली की नाही, मला फक्त असेच चालायचे आहे. आणि यायच्या टायमिंगला म्हणजे अंधार झाल्यानंतर थोडी सायकल फिरवायला लागली. आणि त्यानंतर घरी येऊन मी भडंग बनवला. तर आज आम्ही बनवला आहे कोल्हापुरी भडंग. इथे बघा, भडंग बनवून तयार आहे. मिस्टर मला तो भडंग सगळा मसाला एकत्र करण्यासाठी मदत करत आहेत. मी सगळा मसाला इकडे असा बनवून दिला कढईमध्ये आणि ते असे बनवत आहेत. आणि आम्ही भडंग बनवण्यासाठी हा रुचिराचा कोल्हापुरी भडंग मसाला यूज केला आहे.